या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण अकलूज येथील स्मृती भवन या ठिकाणी उपस्थित आहोत। कारण असं आहे की राज्यभरात लावणीचे रसिक जे असतात ते 2 दिवस या ठिकाणी येत असतात। त्याचं कारण असं आहे की लावणी स्पर्धा 2026 या ठिकाणी होते आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त संयोजन समितीच्या वतीनं आणि माननीय जयसिंह मोहिते पाटील असतील, स्वरूपराणी मोहिते पाटील असतील, सायाजीराजे असतील यांच्या सगळ्यांच्या संयोजनातून या ठिकाणी लावणी स्पर्धा संपन्न होत असते। आणि अशाच या महाराष्ट्रामध्ये लावणी क्षेत्रात आणि खास करून कलाकारांसाठी आपले योगदान दिलेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त सन्माननीय रघुराजजी खेडकर साहेब आपल्यासोबत असणार आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। खेडकर साहेब, आपलं स्वागत आहे। नमस्कार। खरं तर गेली अनेक वर्षे झालं आपण ह्या स्थित्यंतराच्या काळामधून जात आहात। खरं तर सुरुवातीला आपण ग्रामीण भागामधून तमाशा असेल किंवा लावणी असेल या माध्यमातून आपण त्या काळीसुद्धा किंवा आजसुद्धा घरोघरी पोचलेला होता। हे सगळं बदलतं वारं कसं पाहता याच्याकडे? नाही, आता हा बदल करावा लागणार आहे कलावंतांनाही, कारण आता काळाला त्याची गरज आहे। जुनं पारंपरिकही जपलं पाहिजे, कारण जुनं पारंपरिक जर जपलं नाही तर ही कला लोप पावेल। परंतु ते जपता जपता आधुनिकताही थोडी जपली पाहिजे, कारण नवीन मुलांना जुन्याबद्दल जास्त माहिती नाही। तर आपल्या आधुनिक कलेत जुनं घालून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व कलावंतांनी करावं। आणि आदरणीय सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील हे खरंच तमाशा सृष्टीचे खूप मोठे आश्रयदाते होते। त्यांनी जो पायंडा घालून दिला तो त्यांच्या चिरंजीवांनी आत्तापर्यंत चालू ठेवला। आता त्यांची नात दीदी हे सगळं महोत्सव सांभाळत आहे। हा महोत्सव म्हणजे कलावंतांना सुवर्ण पर्वणी आहे आणि ही पर्वणी मोहिते पाटील घराण्याकडनंच मिळते। तमाशा आणि संगीत बारी या 2 कलावर या मोहिते पाटील घराण्याचं खूप मोठं प्रेम आहे। आणि माझी विनंती अशी आहे, मला तर पद्मश्री तुम्ही दिलात, परंतु आदरणीय बाळदादा यांनाही पद्मश्री द्यावा अशी माझी आग्रहाची विनंती भारत सरकारला राहील। कारण दादांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे कलावंतांना जगवण्यासाठी आणि त्या योगदानाची दखल घेणं खूप गरजेचं आहे। आता खरं तर 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 20 नाही, 25 गेली सलग 30 वर्ष हा लावणी महोत्सव होतो। मला एक प्रकर्षानं तुम्हाला विचारायचं आहे, तमाशा कला केंद्रात आला, तमाशाचं रूपांतर कला केंद्रामध्ये आलं, कला केंद्रातनं आता खऱ्या अर्थानं त्या कलेला लावणीला ऊर्जित अवस्था किंवा प्रसिद्धी देण्याचं काम मोहिते पाटलांनी केलं। या बादशाही रंगमंचावरती अनेक राज्यातल्या लावणी कलावंतांनी आपली कला जी आहे ती सादर केली, पण कुठंतरी काय कमी पडते असं वाटतंय का? नेमकं काय भावना आहेत? नाही, कमी नाही पडत। कसं असतं, लावणीला अदाकारी असते प्रत्येक शब्दाला आणि ते अदाकारी सादरच करावं लागते। मुलींनी मी आता पाहिलं, पहिलीच बारी झाली, खूप सुंदर अभिनय, सुंदर पदन्यास, सुंदर वादक, सुंदर गायिका, सुंदर सगळंच कार्यक्रम त्यांनी सुंदर केला। माझ्यासारख्या माणसाला जर उठूचे वाटलं नाही तर मग इतर पाहायला आलेल्या लोकांचं काय होत असेल? ते नक्कीच 4-4, 5-5 वाजेपर्यंत थांबत असतील, कारण या मुलींमध्ये तेवढी ताकद आहे, त्यांना 5 वाजेपर्यंत थांबून धरण्याची त्यांच्या कलेत तेवढी ताकद आहे। आणि या ताकदीच्या मुली या स्पर्धेत उतरतात। या स्पर्धेमुळे मुलींना प्रोत्साहन मिळतं, नवीन कलावंतांना प्रोत्साहन मिळतं आणि ही स्पर्धा आता पुढेही चालू राहील अशी खात्री मला आलेली आहे।
लोककला केंद्रातून आता बरेचसे लावणी परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा आता एकीकडे DJ त्यामध्ये शिरकाव करतो आहे अशी ही परिस्थिती आहे. कलाकार आणि कलावंत तुम्ही गेली अनेक वर्ष झालं महाराष्ट्राची सेवा केलेली आहे कलावंताच्या कलाकारांच्या माध्यमातून. मग हे DJचा जो शिरकाव होतो आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? हे योग्य आहे की अयोग्य आहे? कसं असतं, पूर्वी एकदा सिनेमाचं युग आलं त्यावेळेस तमाशा एकदा मागे पडला. त्यानंतर 2-4 वर्ष गेल्यानंतर पुन्हा तमाशा पुढे आला. लोक पुन्हा जाऊ लागले, थिएटर सजू लागले, संगीत बाऱ्या सजू लागल्या. पुन्हा तमाशाला चांगले दिवस आले. पुन्हा TV चा जमाना आला, पुन्हा तमाशा मागे पडला. तसा नंतर पुन्हा TV चा जमाना कमी झाला आणि लोक पुन्हा तमाशाकडे संगीत बारीकडे वळले. आणि आता मोबाईलचा जमाना आलाय. तो मोबाईलचा जमाना फक्त तरुणांपर्यंतच आहे आणि तरुण जास्त दिवस ते पाहू शकत नाही. एक गोष्ट 10-10 वेळेस माणूस बघत नाही. आता काळ बदललेला आहे. त्यामुळे मला आशा आहे की एवढी 2-3 वर्ष गेले की पुन्हा तमाशाला संगीत बारीला चांगले दिवस येतील. आशावादी निश्चितपणानं राहायला काय हरकत नाही. पण आत्ता जी परिस्थिती राज्यभरातली कला केंद्रांची पाहिली तरी सरकार लक्ष देत नाही म्हणावं तसं मानधन वृद्ध कलाकार असतील किंवा सध्याचे कलावंत असतील यांना शासनाकडून कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं आहे. मात्र अकलूजमध्ये आज आपण बघितलं किंवा काल जरी बघितलं असेल तर हे प्रेक्षागृह किंवा स्मृतिभवन जे आहे ते खचाखच भरलेलं आहे. कुठेतरी आशा ठेवायला काय हरकत की लावणी पुढे जिवंत राहील म्हणून? नाही, लावणी राहणार जिवंत. जोपर्यंत महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातला माणूस आहे, तोपर्यंत लावणी ही जिवंत राहणार. फक्त आता पद्धत अशी आहे, सिनेमा बदलला, नाटकं बदलली, कीर्तनं बदलली, तसं तमाशा कलेतही बदल होणारच आणि तो करून घ्यावा लागेल. पण तमाशा हा शेवटपर्यंत टिकणार, लावणी ही शेवटपर्यंत टिकणार. तर आपल्यासोबत हे पद्मश्री पुरस्कार विजेते रघुनाथजी खेडकर साहेब होते. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की निश्चितपणानं बदल जरी होत असले तरीसुद्धा आधुनिक काळामध्ये आता लावणी आणि तमाशा निश्चितपणानं जिवंत राहील. कारण रील्स मोबाईल जरी या जमान्यामध्ये आत्ता तरुणांकडे आकर्षित असले तरी त्याची मर्यादा जी आहे ती मर्यादित आहे. त्यामुळे जिवंत कला पाहण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर कलाकारांचं जे अदाकारी आहे ती निश्चितपणानं पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तमाशाला आणि लावणीला चांगले दिवस येतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, अकलूज.